आज मी आलतो शिंगूची मार्केटमध्ये चेतनदाकडे झंडूची फुलं न्याला. चेतनदा मला म्हटलं आज फुलांचा ढीक पडलाय, तुला पाहिजे तेवढी घे जा. घेतलं सुब आणि 2 मिनिटात कने बक्का का कने पोतं कने लाल पिवळ्या पोरलांनी कने भरूनच टाकलं. पुढं मामा बसले, मामा गुलाबाची 30 रुपयाची फुलं द्या म्हटलं. मामाने गुलाबाची 30 रुपयाची फुलं दिली. चेतनदाला म्हटलं 1 नंबर भावा काम केलेस. आणि अक्षा माझ्यासोबत असल्यावर सगळी कामं कने ओके होऊन जातात. आणि दुपारच्या जेवणाच्या पंगतीला असली सगळी फॅमिली असली कने जेवण 1 नंबर जाते आणि जेवायला पण मजा लई होते. अक्षाला म्हटलं काढ आता काय मटेरियल आहे की नाही डेकोरेशन ते सगळं काढ म्हटलं, डेकोरेट करून टाकूया. डेकोरेट करायला आम्ही 3 जण होतो बघा, टल्ल्या मी अक्षा. मग डेकोरेट करायला कने सुरुवात केली आणि अक्षा पाय घेऊन कसं करायला बघा. मग डायरेक्ट कने लावायला कने सुरुवात केली, फटाफटा कने लावून घेतलं आणि पिल्ला आम्हाला कसा त्रास द्यायला इकडं ते लावायचा इकडं पुढची जरासं फुग्यांचं डेकोरेशन राहिलेलं मशीन होतं म्हणून फुगं लगेच फुगवून झालीत आणि डेकोरेशन पण नाही 2 मिनिटात झालं. आणि आजीनं आम्हाला कने सगळी फुलं कने सोलून दिलीत बघा. आजीची मदत लय लागली. अक्षाला म्हटलं आता काय लांबड लावायला नको, बाळ यायची टायमिंग झाल्या, लागलेच कने डेकोरेशन करायला घे, फुलं बिलं व्यवस्थित लाव. लागलेच कने आम्ही तयारीला लागलो आणि तेवढ्यात कने चिनू पण मदतीला आली. मग व्यवस्थित असं सगळं लावून घेतलं बघा. आणि चिनू असल्यामुळं कने जरासं कने कामाला कने गती मिळाली. मग अशी फुलं व्यवस्थित त्यांनी लावलीत. आणि भावानं डेकोरेशन कसं झाले कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाळ यायची वेळ झालेली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या तिघांनी मिळून कने सगळं डेकोरेशन केलेलं बघा. आणि मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असतीलच बाळाची एंट्री कशी झाली ते.